त्यानंतर एक बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमधील दिंडोरीच्या अपघातात एक धक्कादायक माहिती एनडीटीव्ही मराठीच्या हाती आली आहे। ऑल्टो कारचं टायर फुटल्यानं हा भीषण अपघात झाला असून यात 7 जण मृत्युमुखी पडलेत। कारचं एक्सेलरेटर ब्रेकच्या खाली गेल्याचं समोर आलंय। ब्रेक न लागल्यानं गाडीवरचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला। त्यानंतर गाडी सेंटर लॉक झाली। प्रवाशांच्या नाकात तोंडात पाणी गेल्यानं त्यांचा गुदमरून मृत्यू झालाय। अशी धक्कादायक बातमी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली। या ऑल्टो कारचं टायर फुटून भीषण अपघात झाला आणि यात 7 जण मृत्युमुखी पडलेत। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। नाशिकच्या दिंडोरी वणी रोडवर भीषण असा अपघात झालाय। मोटरसायकल आणि कारची धडक झाली असं खरं तर बोललं जात आहे। यासोबतच कुठेतरी या कारचं पुढील उजवे बाजूचं जे टायर आहे ते फुटल्याने देखील अपघात झाला असं प्रथमदर्शनी माहिती जी ती समोर येते। आपण समोर जर पाहिलं तर सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत। सर्व पाहणी केली जाते, सर्व तपास सुरू आहेत। शेजारील जो नाला आहेत या नाल्यामध्ये ही ऑल्टो कार जाऊन कोसळली होती। त्यानंतर या सर्व प्रवाशांच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि गाडी देखील लॉक ही झाली होती। बाहेर ते पडू शकल्यामुळे त्यांचा मृत्यू हा झालेला आहे। ही आपण समोर जर मोटरसायकल बघितली तर या मोटरसायकलवरील 2 जण देखील सध्या जखमी, त्यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत। दरम्यान हा अपघात जो आहे तो नक्की कसा घडला ते आपण जाणून घेणार आहोत। अपघाताचे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, तुम्ही कधी बघितले, काय नक्की झालं? 11:30 ते पावणे 12 दरम्यान ॲक्सिडेंट झाला आहे। गाडीचा टायर फुटला, गाडीचा आवाज आला जोरात, गाडी खड्ड्यात गेली। त्यानंतर गाडी पूर्ण 4 वरती आहे, पट्टी आहे गाडी आणि त्यातून 15 ते 20 मिनिटं कोणाचं लक्ष गेलं नाही। त्यामुळे त्यात पाण्यात गुदमरूनच मृत्यू झाला होता आणि बाहेर काढून सर्व डेड बॉडीज बाहेर आल्या आणि कोणा प्रयत्न केले वाचवण्याचे पण काही केलं। तुम्ही जेव्हा बघितलं गाडीचे 4 टायरवर होतं, गाडी देखील लॉक झाली होती, गाडी लॉक झाली होती, काच तोडून गाडी एक जण काढलं होतं अगोदर, नंतर गाडी क्रेन बोलून बाकी गाडीवरती काढली, त्यातून बॉडीज बाहेर काढली। मग यामध्ये म्हणजे गाडीची अवस्था नक्की तेव्हा काय होती? गाडीची अवस्था म्हणजे गाडी टायर फुटल्यामुळे गाडी अगोदर याला खड्ड्यात गेली, त्याच्यात गाडी पलटी झाली आणि मग पूर्ण त्यांचं नाकातोंडात पाणी गेल्यामुळे मृत्यू जागीच झाला होता त्यांचा। टायर फुटला होता, आवाज टायर फुटला होता, भम असा आवाज आला होता। मोटरसायकल धडक बसली नाही, मोटरसायकल पाण्यात पडली होती तोपर्यंत, पण गाडीचा आवाज जोरात झाला होता, ब्लास्ट। आपण बघत आहोत तर ही संपूर्ण परिस्थिती होती। सध्या इथे दिंडोरीचे पोलीस निरीक्षकही आलेले आहेत, रघुशेखर, त्यांच्याशी बोलूयात। सर, प्राथमिक तपासात काय माहिती समोर आली? काल रात्री 12च्या सुमारास एक आल्टो गाडी नाशिकवरून वणीकडे जात असताना तिचा ड्रायव्हर साईडचा टायर फुटून पुढील येणाऱ्या मोटरसायकलला धडक मारून ती रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीमध्ये पाण्यात पडलेली आहे आणि त्यामध्ये 3 पुरुष, 3 महिला आणि एक लहान बाळ मयत झालेलं आहे। मैतांवर पोस्टमॉर्टम केले असून जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले आहेत आणि आता पुढील तपास आम्ही करत आहोत। सर, अपघात नक्की कसा झाला आहे? अपघात हा ड्रायव्हर साईडचा जो टायर आहे तो फुटल्यामुळं ड्रायव्हरला गाडी कंट्रोल झाली नसल्याचं दिसून येते प्रथमदर्शनी आणि ती नालीमध्ये पडलेली दिसत आहे। यानंतर गाडी लॉक झाली होती का? कसं बाहेर काढलं यांना? हा, गाडी लॉक होती, दरवाजे लॉक होते। प्रथम जे लोक इथं आले होते त्यांनी सांगितलेलं की दरवाजे लॉक होते। आम्ही ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस गाडीचे दरवाजे खोलून हे काढायचं कामच चालू होतं। आपण बघत आहोत की अशा प्रकारे हा अपघात जो आहे तो समोर आलेला आहे। दरम्यान आता या अपघाताचा संपूर्ण तपास जो आहे तो केला जातोय। मात्र एकंदरीतच दिंडोरी वणी रोडवरील हे जे वाढते अपघात आहेत ही कुठेतरी चिंताजनक बाब आहे। कॅमेरामन कीपर्स प्रांजल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।